आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आगरी समाजात ज्यांना मानाचं स्थान आहे अशा शरद म्हात्रेंना ठाणे गुन्हे शाखेनं शनिवारी अटक केली। हरेश भोपी आणि दशरथ कांबरी यांना देखील त्यांच्यासोबत अटक करण्यात आली। विनापरवाना पिस्तूल बाळगल्याने शरद म्हात्रे, हरेश आणि दशरथला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली। मात्र शरद म्हात्रेंना हे पिस्तूल कोणी दिलं, ज्याच्यामुळे ठाण्याच्या गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी शरद म्हात्रेंना पिस्तूलसह अटक केली। यातील आरोपी दशरथ कांबरी याने आरोपी हरेश भोपी याच्याकडून हे पिस्तूल घेतलं होतं आणि त्यानंतर ते शरद म्हात्रे यांना दिलं। मात्र या पिस्तूलचा कोणताही परवाना ना दशरथ कांबरीकडे होता ना शरद म्हात्रे यांच्याकडे। मग असले विनापरवाना पिस्तूल शरद म्हात्रे यांनी दशरथ कांबरीकडून का घेतलं? पिस्तूल घेण्याची काय मजबुरी होती असा प्रश्न निर्माण होतो। ठाणे गुन्हे शाखेला एका गुप्त माहितीच्या आधारे या सगळ्या प्रकरणाची खबर लागली आणि त्यांनी शरद म्हात्रे, दशरथ आणि हरेशला अटक केली। अटक करण्याच्या वेळेस त्यांच्याकडे हे विनापरवाना पिस्तूल मिळून आलं। दरम्यान कोणता तरी दखलपात्र अपराध करण्याच्या उद्देशानं या सगळ्यांनी हे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे। अटक केल्यानंतर या सगळ्यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केला असता 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे। मात्र शरद म्हात्रे यांच्या अटकेची बातमी कळताच बदलापूर शहरातील शिवसेना, भाजपा आणि आगरी समाजातील काही नेते न्यायालयात म्हात्रे यांना भेटण्यासाठी पोहोचले होते। सोमवारी पुन्हा या सगळ्यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केलं जाईल। दरम्यान या सगळ्या प्रकरणात कुणीतरी शरद म्हात्रे यांना अडकवल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। मात्र हरेश भोपी याने हे विनापरवाना पिस्तूल कोणाकडून आणलं होतं आणि त्यानंतर ते दशरथने का घेतलं हे पोलीस तपासात समोर येणार आहे। शिवाय विनापरवाना पिस्तूल बाळगण्याची गरज का निर्माण झाली याचा देखील उलगडा पोलीस तपासातच होईल। पब्लिक मीडिया, बदलापूर। या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।